अखंड हरिनाम सप्ताह आहे. पुरुषोत्तम मासानिमित्त श्री क्षेत्र भूवैकुंठ पंढरपूर येथे अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हा या ठिकाणी चालू आहे. भागवत कथा प्रवक्ते श्री हरिभक्तीपरायण विष्णू महाराज या ठिकाणी त्यांच्या अमृततुल्य रसावाणीतून आपण श्रवण करत आहात. आज या सप्ताहाचा जवळपास 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसाची सेवा आमचे आदरणीय परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबा यांची सेवा होती. परंतु करंजीकरांचं माझ्यावर प्रेम आणि सरपंच साहेब असतील, आमचे हैबती महाराज असतील आणि सर्वच भजनी मंडळ यांनी मला इथं सेवा करण्याची संधी दिली. मला या ठिकाणी बोलवलं. बाबांनी मोठ्या अंतकरणानं, अतिशय शुद्ध अंतकरणानं मला त्यांच्या जागी सेवा करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी एकदा त्यांचे खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सगळ्यांनी टाळ्या वाजवा त्यासाठी. वैराग्यमूर्ती या ठिकाणी असणारे बाबा मदन महाराज छगन बाबा यांच्या कृपाशीर्वादानं, तसेच या ठिकाणी थोर महात्मे यांच्या सर्वांच्या पावन पादस्पर्शानं या ठिकाणी आपला परिसर पुण्यवान झालेला आहे. आणि त्यानिमित्तानं हा दर 3 वर्षाला होणारा पुरुषोत्तम मासातील हा अतिशय पर्व काळातला सुंदर असा सप्ताह या ठिकाणी आपण आयोजित करत आहात, केलेला आहे. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी मोठ्या प्रेमानं स्वागत करतो. टाळ्या वाजवा आपल्यासाठी एकदा. वा, धन्यवाद. सर्व महाराज मंडळी, सर्व श्रेष्ठ वरिष्ठ ज्येष्ठ माझे आध्वर्यू परमार्थाचे सर्वांना मी नमस्कार करतो. सगळे माझे परिचयाचे नाही, पण आमचे सगळे भजनी मंडळ असतील, गायनाचारी असतील, वासुदेव महाराज विनेकरी, सुंदर साऊंड सिस्टीम आहे, आमचे थोर मृदंगाचार्य असे स्वर भास्कर, आणि या ठिकाणी लाईव्ह ज्यांचं आपलं कीर्तन संपूर्ण जगामध्ये चालू आहे असं असणारे युट्यूब असणारे सज्जन महाराज, त्यांचं नावच सज्जन आहे. असे सज्जन महाराज सायखेडकर यांच्या माध्यमातून आपण सगळ्या जगामध्ये लाईव्ह कीर्तन आपलं चालू आहे युट्यूब मध्ये, आणि त्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद देतो. आमचे सरपंच साहेब असतील त्यांनाही धन्यवाद देतो. सगळ्यांना खूप खूप. आता आपलं फक्त अर्धा तास राहिला, मला फास्ट बोलायचं आहे. सज्जन काय सांगावं, पण ठीक आहे, काही हरकत नाही. पर्व काळ आहे, पुरुषोत्तम मास आहे. याच्यामध्ये एक भाताचं शीत जरी दान केलं, येथे एक शीत दिल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. कोटी कुळाचा उद्धार एक भाताचं शीत दान केल्यानं होतं. एक जर भाताचं शीत दान केलं तर आपल्याला 100 पटीनं फळ मिळतं. म्हणून एकदा नाम घेतलं पंढरपूरला आणि अधिक मासामध्ये तर 100 वेळा नाव घेतल्याचं पुण्य. एक पंगत घातली तर 100 पंगत केल्याचं पुण्य. एक प्रदक्षिणा केली तर 100 प्रदक्षिणा केल्याचं पुण्य. एकदा कीर्तन ऐकलं तर 100 कीर्तन ऐकल्याचं पुण्य. आणि एकदा लग्न केलं तर 100 लग्न, ते पण आहे की नाही. म्हणजे इथं 100 पटीनं वाढत असतं. एकदा खोटं बोललं तर 100 पट खोटी बोललं. एकदा चोरी केली तर 100 पटीनं सगळं पापही 100% वाढतं आणि पुण्यही 100% वाढतं. असा अधिक मासाचा हा महिमा आहे. आपण सगळे जिवंत आहोत अधिक मास पाहण्यासाठी, नाहीतर वाचोनी आलो येथवरी, नाही पडिलो कोरोनाचे द्वारी. बरोबर आहे की नाही. आता उरले ते हरी तुम्हा समर्पण. म्हणून उरलेलं आयुष्य भगवान परमात्म्याला दान करायचं. म्हणून या पवित्र पर्व काळामध्ये दानाचं महत्व आहे महाराज. म्हणून आपण दान केलं पाहिजे. मग कोणत्या का प्रकारे होईना आपण दान केल्याशिवाय राहू नये. म्हणून बाबांच्या या सानिध्यामध्ये अगदी मठाधिपती बाबा कीर्तनाला आहे आणि त्यांच्या समोर मी पामरानं काय कीर्तन करावं. हो, अगदी परीक्षक आहे. हो, आमची परीक्षा, आमचा पेपर त्यांनी तपासायचा आहे. म्हणून त्यांच्या समोर बोलण्याचं धाडस मी करतोय. अगदी मला ही संधी मिळाली, मी माझं भाग्य समजतो. विठाला विठाला.
या जन्मामध्ये येऊन पंढरपूर पाहणं हे आपलं भाग्य आहे महाराज. आजी संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे, देखिले पाय विठोबा. सगळे तीर्थ एका पारड्यात भरायचे आणि पंढरपूर एका पारड्यामध्ये. उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वरिले क्षेत्र महिमे, ऐशी चंद्रभागा ऐशे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठेव, ऐसा विटेवर देव कोठे. अरे जगामध्ये कुठेही जा पण माझ्या पंढरपूर सारखं क्षेत्र नाहीये. म्हणून सब तीर्थ बार बार और पंढरपूर एक बार. सांगू का, जगातले सगळे तीर्थ दुपारी 12 वाजता चंद्रभागेच्या स्नानासाठी आणि पवित्र होण्यासाठी इथं येतात. आणि आपले महाराष्ट्रातले मरायला तिकडं जातील. तिकडं जर गेले ना, देवभूमी उत्तराखंड में आपका स्वागत है अशी पाटी आहे तिकडं. देवभूमी उत्तराखंड, इसमें तुम्हारा स्वागत है. तिथं देवाच्या दर्शनाला गेले का तो लगी पुजारी पडदा ओढतो, भगवान सो रहे है. याच्या बापाचा नौकर आहे का भगवान? कधी बी झोपायला आणि कधी बी उठायला. 100 दिले, भगवान जाग गए. जसं काही यांना सालानं ठेवलाय. जसं त्यांनी म्हटलं देवभूमी उत्तराखंड, तसं संत भूमी महाराष्ट्र में आपका स्वागत है. संत भूमी आहे आपली महाराष्ट्राची. म्हणून त्या देवाला इथं आणण्याचं काम आमच्या पुंडलिकरायानं केलं. म्हणून पुंडलिकाचे उपकार आहे आपल्यावर. उघडे परब्रह्म पंढरपुराशी आले. भगवान परमात्मा पंढरपूरला आले आणि कशासाठी आले? मायबापाची सेवा पाहून. आता मायबाप आलेले पण त्याची सेवा करणारे कुठे? ते पिऊन पडले बहुतेक नालीत. कोणाला सांगावं महाराज आई बापाची सेवा? मायबापाची इतकी सेवा केली माहित आहे. पुंडलिकरायाला भेटायला भगवान परमात्मा आले. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी भुनी आला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या मन तसे. गोकुळात याले चोऱ्या केल्या फार, गोकुळात याले चोऱ्या केल्या फार. म्हणून समोर उभा ठेला उभा ठेला. अरे भगवान परमात्मा आम्हाला विचारतात लोक, महाराज पांडुरंगाचे मायबाप कोण? पांडुरंगाचे मायबाप कोण आहे महाराज? तो गोकुळाहून आला. मग गोकुळामध्ये कोण होते? नंद बाबा आणि यशोदा, देवकी माता आणि वसुदेवजी हे पांडुरंगाचे मायबाप आहे. विठाला 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 भगवान परमात्मा आला. पुंडलिकराय आई बापाची सेवा करत होते महाराज. काय मायबापानं आपल्यासाठी काय नाही केलं महाराज? मुझे इस दुनिया में लाया, मुझे चलना बोलना सिखाया, हे माता पिता तुम्हें वंदन,
मैंने किस्मत से तुम्हें पाया. अरे आई बाप नशिबानं मिळतात पण आपल्याला किंमत नाही. ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत, ज्याला कान नाही त्याला विचारा कानाची किंमत, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, ज्याला आई बाप लहानपणी मेले त्याला विचारा आई बापाची किंमत. महाराज आई बापाची फार फार आपल्यावर उपकार आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी एक ओवी खर्च केली. सकळ तीर्थाची धुरे जी का माता पितरे, तया शेवेशी कीर शरीरे लो नक्की जे आ विठाला. म्हणून भगवान परमात्मा आले. हे पुंडलिका मी आलेलो आहे. ते म्हटले देवा माझ्या वडिलाची होईल निद्रा भंग, न घडी प्रसंग बोलण्याचा. हे देवा बोलू नका, माझे आई वडील झोपलेले त्यांची झोप मोडेल, बोलू नका. वीट फिरकावली का रे पुंड्या मातलाशी, उभे केले विठ्ठलाशी का रे पुंड्या मातलास. तुकाराम महाराज म्हणतात अरे पुंड्या तू मातला आणि आमच्या परब्रह्म भगवंताला उभं केलं, पण तुझे उपकार आहे. हा बहु पुंडलिक राया बहु तुमचे उपकार आहे. तुम्ही भगवंताला इथं उभं केलं आणि भगवान परमात्मा कडेवर हात देऊन उभा आहे. का उभा आहे? उभा भाविकासाठी विठू कैवल्याचा गाभा, उभा भाविकासाठी. हा भगवान परमात्मा भाविकासाठी उभा आहे. आणि काय करतो? वाट पाहे उभा भेटीशी आवडी, कृपाळू तातडी उतावीळ और इस दिल में क्या रखा है तेरा ही नाम लिखा रखा. ओ भगवान परमात्मा उभा आहे आणि कृपाळू तातडी उतावी. आपली वाट पाहतो बरं. म्हणून भगवान परमात्म्याचा अभंग आहे स्वतः भगवंतानं लिहिलेला. काय अभंग आहे? आषाढी कार्तिकी विसरू नका माझ, सांगत शे गुज पांडुरंग. भगवान परमात्मा स्वतः सांगतो आषाढी आणि एका कार्तिकी मला विसरू नका. बाकी सब दिन तुम्हारे और 2 दिन हमारे. सब दिन तुम्हारे और 2 दिन. म्हणून इथं मरायला पाहिजे. हा पंढरपूरला लोक मरत नाही तरी लोक पंढरपूरला मरत नाही. काय 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 पंढरपूरला लोक मरत तरी लोक इथं येऊन मरत. मरायला पाहिजे. तीर्थयात्रा का करायची? संसारातलं मन काढायचं आणि देवाकडे लावायचं, याच्यासाठी तीर्थयात्रा आहे. पण टाळ्या वाजवा. सुंदर. पंढरीची दारे आल्यानो संसारा. म्हणून ज्याला सुख पाहिजे ना महाराज, ज्याला स्वर्गातलं सुख पाहिजे त्यानं स्वर्गाला जावं, ज्याला ब्रह्मसुख पाहिजे त्यानं ब्रह्मलोकाला जावं.
ज्याला विषयाचं सुख पाहिजे त्यानं मुंबईला जावं, पण वारकऱ्यांना पंढरपूरला यावं. हा? वारकऱ्यांना पंढरपूरला यायला पाहिजे. पंढरपूरला आल्यानंतर महाराज सगळं मागील परिहार पुढे नाही शीन, झाली या दर्शन एक वेळा. पांडुरंगा एकदा दर्शन झालं ना, सगळा शीन गेला, भाग गेला, शीन गेला, अवघा झाला शे आनंद. म्हणून सज्जनो माय बापो, भगवान परमात्म्याच्या भेटीला आपण आलो, आपण भाग्यवान आहोत बरं. आणि हे तीर्थक्षेत्र अतिशय सर्वांमध्ये पवित्र आहे, श्रेष्ठ आहे. असं कुठेही तीर्थ नाहीये. बाकीच्या तीर्थामध्ये गेले ना, देव असा 15 फुटावरून. म्हणून सांगत असतो, सोन्या चांदीनं मढवला श्रीमंताचा बालाजी, पंढरीचा पांडुरंग पाना फुला मधी राजी. हो, तिकडे गेलं का केस काढा, सोनं टाका, आणि आमचा पांडुरंग फक्त बस हात जोडले, डोळे भरून या पाहिन तुझी मूर्ती. बस भगवान परमात्मा म्हणतो, बस तू आला ना. म्हणून ज्याला सुख पाहिजे, सुखा लागी करीशी तळमळ, तरी तू मुंबईला जाये एक वेळ. असं आहे का ते? तरी तू पंढरीशी जाये एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होशी, आणि जन्मोजन्मीचे दुःख. म्हणून पंढरपूरला सगळे वारकरी जमा झाले, आणि त्या वारकऱ्यामध्ये सब संतो की काशी जिसका नाम है वो जनाबाई. जनाबाईचं गाव आहे, आणि जनाबाईनं भगवान परमात्म्याची सेवा केली. हो, इतकी सेवा केली की त्यांच्या मनातली भीती निघून गेली. तुकोबाराय म्हणतात, आम्ही सगळे संत या देवाला अधिष्ठान मानलं, आमचं अगदी आराध्य दैवत मानलं आणि भक्ती केली. म्हणून आपण सगळेजण आलात, खरोखर आपण भाग्यवान आहोत. पुढच्या 3ऱ्या वर्षाला आपण राहतो की नाही राहत काही सांगता येत. आता मी कीर्तन करायला आलो, परत जाईन की नाही याचा काही भरोसा नाही. काऊन माझ्या मुळावर उठले एवढे, म्हणजे भरोसा नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. म्हणून सज्जनो, कधी नियमच नाही महाराज. यम येतो, कोण्या दिवशी यम येते चालून, कोण्या दिवशी घेऊन जाती प्राण, कोण्या दिवशी स्मशानी राहून एकटे राहावे, समयाशी सादर व्हावे. हो, सगळे मरणार आहे. मी म्हटलं करंजीचे सगळे लोक मरणार आहे. एक म्हातारी उठली, ते म्हणी बाबा पुन्हा बोला. मी म्हणलं करंजीचेच ना, सगळे मरणार आहे. ते म्हणी मला हसू येऊ राहिलं. म्हणलं कशाचं? मी करंजीची नाही म्हणी, मी जिंतूरची. काळे काळे पिता देखता पुत्र मरे, पुत्र देखोनी पिता झुरे, काळे काळे अवघे सरे आणि गोरे गोरे उरे. असं आहे का? काळे काळे अवघे सरे कोणी नुरे क्रियेशी. मग आपण तोही तैसा झाला, तोही तैसा झाला कुठं. वा वा वा. घराचा परदेश असं. आजा मेला पंजा मेला, सगळे मरणार आहे. मग मरायच्या अगोदर काहीतरी करून घ्या महाराज. 4 लोकांच्या खांद्यावर जाण्या अगोदर खांद्यावर विना घ्या. 4 लोकांच्या खांद्यावर जायचंय त्याच्या अगोदर भजन करून घ्या.
काहीतरी पुण्य करून घ्या आणि आपण करत आहात. मी तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करतो. टाळ्या वाजवायला धन्यवाद. सज्जन हो माय बाप. मग तो भगवान परमात्मा इथं उभा राहिला. संतांची मांदियाळी तयार झाली आणि एक एक संत महात्मे इथं येऊ लागले. वाळवंटामध्ये कीर्तन करू लागले. एकची टाळी, एकच टाळी झाली. चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळासीला ह्या वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. भगवान परमात्मा कीर्तनामध्ये नाचतो म्हणून कीर्तन साधन नाही. तमाशा वेगळा, जागरण गोंधळ वेगळं. जिथं विना नाही त्याला भजन म्हणत नाही. म्हणून विना पाहिजे महाराज. विना हे साक्षात भगवान परमात्मा आहे. म्हणून तेथे असे देव झोपेल, तेथे देव असे देव उभा जैशी समचरणाची शोभा. म्हणून भजन करायला लागले आणि भगवान परमात्मा नाचायचे. कीर्तन कोणाचं? नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू लगे. ज्ञानदीप लावू लगे. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचायला पाहिजे. इथं नाही नाचत. तिच्या बंड्याच्या मायच्या अशा बोटावर नाचती लोक. इथं नाही नाचत. तिथं जी ती म्हणाल ते ऐकते. हो महाराज, संसारात उलट होतं. उलट संसाराचं नादीच लागूच नाही महाराज. संसार सोडावा आणि इकडे यावं, हळूहळू यावं. संसार सुटत नसतो, तो त्याग करावा लागतो आणि इकडेच मन लावावं लागतं. पण काही काही सुटतच नाही महाराज, उलट होतं. एका गावात कीर्तन होतं, तेवढ्यामध्ये एक पाया पडायला आलं. माझा मित्र होता, पाया पडला म्हणे ते मायाला तू बरं आहे म्हणे तुझं. म्हणजे मित्र भेटू नाही बरं का, सगळे भेटू आपण. ते लंगोटी यार भेटलं का ते काय बोलाल त्याचा हिशोब नाही. आता एवढा हेडमास्टर आहे मी, 100 लोक हाताखाली, पण मित्र जर आला ना ते म्हणते काय चाललंय एक्या एक्या, एवढं खाली आणतं ते आपल्याला. मग महाराज मी म्हटलं तुझं काय चालू आहे? म्हणे बायकोली भांडकुदळ भेटली. अरे म्हटलं काय भानगडे? ते म्हणले कोणतंही काम केलं का उलटच करते म्हणे. म्हणलं असं? घरी गेला का, स्वयंपाक केला तिनं, जेवायला बसला का तर तिची स्तुती करायची. म्हणलं वा 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 म्हणायचं. जेवायला बसलो, बायकोनं ताट आणलं आणि मग त्यानं पहिला घास उचलला आणि ते महाराजाचे शब्द आठवले. ते म्हणे वा काय पोळ्या आहे, वा काय भाजी आहे, वा वा. तेवढ्यात बायको आली, कमराला पदर खोसला येऊन बसली. ती म्हणे काय चालू आहे? ते म्हणे वा काय भाजी आहे. ते म्हणे 30 वर्षापासून स्वयंपाक बनवती, तुमचं कधी थोबडं उचकटलं नाही. आजच शेजारणीकडून आणून वाढली तर वा वा. म्हणजे संसार उलटा आहे, तिथं किती केलं तर उलटा होतो. म्हणून देवाच्या चरणाला लागायला पाहिजे. मग आपण संसारामध्ये भीत आलो. संसाराचा धाक निरंतर आमाशी, मरण भले परी काय अवकळायशी. ओ मरणं चांगलं पण संसार करणं चांगलं नाही, असं तुकाराम महाराज म्हणतात. मग संसारामध्ये भीती आहे आणि परमार्थामध्ये निर्भयता आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही भक्ती केली आणि भक्तीच्या जोरामध्ये आमच्या जीवनातली भीती निघून गेली. अभंगाचं पहिलं चरण.
जीवा लालिया आता होय आता भय नाही ऐसे वाटे जीवा कडलिया शिवा समर्थाची. आता भय का नाही. आता हा शब्द वर्तमानकालीन आहे. आता भय नाही म्हणजे पूर्वी होतं, आता पुढं राहणार नाही, पण आता भय वाटतं. आता भय नाही ऐशी वाटे जीवा कडलिया शिवा समर्थाची. त्याचं कारण जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आणि भक्ताच्या जीवनामध्ये भीती राहत नाही का. उद्या वाजवा आता. हा म्हणून सज्जनो माय बापो आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडी संकट. सज्जनो माय बापो जीवनामध्ये भीती गेली त्याला संत म्हणतात आणि ज्याच्या जीवनामध्ये भीती आहे त्याला संसारी म्हणतात. विठ्ठला त्याचं कारण बळीयाचे अंकित आम्ही. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. म्हणून आम्हाला भीती नाहीये का. बळीया माझा पंढरीराव तो या देवांचाही देव. बाकीचे देव शेंदरी हेंदरी जाऊ बते कोण पूजी भूते खेते जे आपुल्या पोटा रडते मागती सीते अवदान. हो बाकीचे देव शेंदरी हेंदरी आहे पण हा देवांचाही देव बळीया माझा पंढरीराव. आणि मग त्याची भीती राहत नाही. महाराज जनाबाई नावाच्या भक्त आहे, देवाची भक्ती करायच्या. एक दिवस भगवान परमात्मा दळण दळू लागायला आले. शेला तिथं ठेवून गेले आणि निघून गेलेले सगळ्यांना भाग माहीत आहे. जनाबाईवर आळ आला आणि मग जनाबाईनं देवाचा धावा केला. देवा देवा एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई. हे देवा ये ना, हे मला बडवे सुळावर न्यायला निघालेले आहे. देवा ये, माझा काही दोष नाही. येत नाही देव. जनाबाईला राग आला आणि जनाबाईनं शिव्या दिल्या देवाला बर का. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रांड रंडकी झाली. हो जनाबाईनं शिव्या दिल्या. भगवान परमात्मा आले, शेवटी सुळाचं पाणी बनलं. आपल्याला माहित आहे भक्ताच्या जीवनामध्ये भगवान परमात्मा दुःख येऊ देत नाही. आता भय नाही ऐशी वाटे जीवा घडलिया सेवा समर्थाची. भगवान परमात्मा समर्थ आहे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणोनी शरण आलो विठाला विठाला. हो म्हणून आता माझ्या मनी धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावा. तुकाराम महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की बाबांनो लाईट गेली वाटत. आता भीती राहिली नाही. भीती 9 प्रकारची आहे. भोगे रोग भयम कुले च्युती भयम व्रतेन रूपालात भयम शास्त्रे वाद भयम माने दैन्य भयम बले रिपू भयम काये कृतांता भयम. हो अनेक प्रकारची भीती आहे महाराज. मग आपल्याला कोणत्याच प्रकारची भीती नाही. नाही तर पहिली भीती महाराज भोगे रोग भयम
भोग आला की रोग आहे. पहिल्या काळामध्ये लोक मरेपर्यंत चणे खाऊन मरायचे. आता ते दातच राहिले नाही, डोळे गेले महाराज. हा, कारखान्याचा चेअरमन 100 पोते साखरीचे, पण त्याच्या घरी पंगत जिलेबीची. आमचे वारकरी 40 जिलेबी आणते, आणि ज्याच्या घरी पंगत ते ताकात भाकर चुरून खात. त्याला म्हणले बाबा जिलेबी. ते म्हण डॉक्टरनं सांगितलं मरेपर्यंत जगायचं असेल तर जिलेबीच्या नादी लागू जिलेबी बाई, है की नाही. म्हणून भोगे रोग भयम कुले च्युती भयम, कुलवानाला डाग लागण्याची शक्यता आहे. कलंक काजल से काली, कलंक लागायचा हा संभव आहे. म्हणून आपलं आयुष्य काचेच्या बांगडीसारखं आहे. एकदा का टच बसली तर ते कशानं चिटकत नाही. म्हणून चारित्र्य सांभाळलं पाहिजे. ऊंचे गिरी से गिरे तो गिरे एक ही बार, लेकिन चरित्र गिरी से गिरे तो गिरे जन्म हजार. विठाला विठाला. शास्त्रे वाद भयम, शास्त्रकाराला भीती आहे महाराज वाद घालण्याची. कोण काय वाद घालल त्याचा नियम नाहीये. बले रिपू भयम, बलवानाला बलवानाची भीती आहे. हा, अजून अनेक प्रकारची भीती सांगली. शेवटची काय कृतांता भयम, रूपे जरा या भयम, रूपावानाला अगदी म्हातारपण येण्याची भीती आहे. नाही तर अशा नट्या नटते महाराज, काय सांगावं सरपंच, अशा नटते ते रोडवरचे गड्डे भरायला फाउंडेशन वापर, रोडवरचे गड्डे. मग वरून ते शेंबडासारखं का राहत. हा फेरन लवली, त्यानं काळं माणूस गोरं होतं म्हणते. आमच्या गावाला तर एक माणूस म्हशीला फेरन लवली लावून राहिला. मी त्याला लय समजवतो महाराज की म्हशीनं किती बी फेरन लवली लावली तर ती गोरी होणार नाही. मग रूपे जराया भयम, आणि शेवटी काय कृतांता भयम. या शरीराला देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल. म्हणून आता माझ्या मनी धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावा. येथे नाही झाली कोणाची निराश, आल्या याच कास कृपेविषयी विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हो, म्हणून मनाचं साह्य पाहिजे. मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही येणे नाही. म्हणून या मनाला काय काय करीतो या मना, परी नाही के नारायणा, करू नये त्याची करी विवंचना. नेवोनी पतना हादरिले. मन आहे ना आपल्याला गड्ड्यात घालतं आणि मनच आपल्याला तारून नेतं. म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा देवाकडे विनंती केली, देवा आम्ही या सगळ्या गायी राखू, पण मनरूपी गाय आम्हाला सांभाळता येत नाही. तुका म्हणे तू राख म्हणे री, मग त्या येरी आम्ही जाणू. बाकीच्या आम्ही जाणणार आहे, पण मनरूपी गाय फार बेकार आहे. किती बेकार आहे. वासना ओढाळ गाय गड्यानो, वासना ओढाळ गाय, वासना ओढाळ गाय गड्यानो, वासना ओढाळ गाय. जे खाऊन येते खावी, येते खाऊन येते ते खावी, याला हाणून मोडा बापा. वासना ओढाळ गाय गड्यानो. वा वा, टाळ्या वाजवा एकदम सुंदर. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच मच. वासना ओढाळ गाय गड्यानो, वासना ओढाळ गाय. ही मनरूपी गाय, वृत्तीरूपी गाय, हो मनरूपी गाय.
अतिशय भयानक आहे महाराज. मन एव मनुष्यानाम कारण बंध मोक्ष हे. मनाला जर वाटलं तर आपला उद्धारही होतो आणि मनाला वाटलं तर आपलं पतनही होतं. म्हणून पतन उद्धार मनाचा महिमा असं तुकाराम महाराज म्हणतो, हे की नाही. मनाला जर वाटलं तर आपला उद्धार करून घेतो. म्हणून मन ताब्यात असलं पाहिजे. नाही तर काही काही इथं बसले त्याचं गेलं मन करंजीला, गेलं बंड्याची माय काय करू राहिली, भाकर करू राहिली. तू इथं मर, ती जे करल ते करू दे. पण आपलं मन जातं. मन कसं आहे, सैराट आहे, सैराट. बैसले जयावरी सैराट ते जाय. म्हणून तर सैराट पिक्चर काढला. म्हणून सज्जनो माय बापो, मनाची गती कोणाला, वारा बांधवेल मोठे, समुद्र गोटवेल गोटे, अग्नी प्रासवेल उचटे, परी या मनाची गती न रिगे. हो, काय संत महात्म्यांनी म्हटले, एखाद्या वेळेस वाऱ्याची मोठ बांधता येईल, समुद्र एका घोटात पिता येईल, अग्नी किळून घेता येईल, पण मन ताब्यात ठेवता येत नाही. या मनाला भजनामध्येच आणावं लागतं आणि मग भजनातून मन बाजूला जात नाही. येणे सोचे मना झाले हव भरी, येणे सोचे मना झाले हव हो. म्हणून मन लई बेकार आहे महाराज, लई लई विचित्र आहे. हो, म्हणून मनाच्या माग नांद्या होऊन फिरते लोक. काय ज्ञानोबारायांनी काय म्हटले, की ते माकड गारुडियाचे होय तैसे. तो मदारी जसा माकडाला नाचवतो तसं हे मन माणसाला नाचवतं. म्हणून मनाला ताब्यात घेण्यासाठी तुम्हाला भजनच करावं लागल. मनाला ताब्यात ठेवण्याची गोळी मेडिकल मध्ये नाही. तुम्हाला भजनच करावं लागेल, तुम्हाला तीर्थयात्राच करावी लागेल आणि तुम्हाला कीर्तनच ऐकावं लागेल, तरच हे मन ठेप्यावर राहील. नाही तर हे तुकाराम महाराजाचं मन गेलं, आंब्याचे दिवस होते, त्या आंब्यावर गेलं. तुकोबाराय म्हटले, अरे एवढं ताब्यात ठेवतोय तरी आंब्यावर मन गेलंय. एक आंबा घेतला महाराज तुकोबारायांनी, आणि पूर्वीच्या काळामध्ये मोदी साहेबाचे संडास नव्हते, त्या पांधीला गेले, पांधीच म्हणते ना तुमच्याकडे, आणि तिथं गेले आणि तिथं काही लोकांनी ठेवलेले होते. तुकोबारायांनी आंबा घेतला आणि त्या विष्टेवर पूर्ण पिळला आणि आता मनाला म्हणे आता खा. इतकं मन ताब्यात ठेवलं. आपलं तर भज्याकडे जातं. आता जर भज्याचा वास आला ना, कीर्तनात बसल्या बसल्या माया कितीक लांबवतन कितीक नाही, इकडे भजे तयार. आता जामुनी आहे की नाही, आता जामून खाऊन जाम होती. महाराज खरोखर आनंद आहे. ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम, काय मजा आहे की नाही. आणि संसारामध्ये पिठलं भाकर आणि तेच बकरीन तेच गायन तेच. हो, काही काही माणसं आम्हाला नेते, बंधाऱ्यावर नेते, म्हणते महाराज ती गावडी दिसती का, ती बाबुळी दिसती का येडी, तिथून ते विहिरीपर्यंत आपलंच आहे, वरून यम हसतो. तुझा आजाबी असाच म्हणत होता, पण त्याला मी ठेवलं. म्हणून आपलं काय, सोडा ते सगळं आणि इकडं लागा महाराज. सावध होऊन भजन लागा, देव करा केवा. माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची मल्हारीची पाहू नका पडाल नरकद्वारी. म्हणून बाबांनो तिकडं पाहू नका, नरकाचं दार आहे.
म्हणून इकडं आपण भजनाला लागलं पाहिजे. मायबाप सांगतात म्हणून येथे निराशा होत नाही. इथं एकदा जरी दर्शन झालं तरी त्याची मुक्तता होती. झाली या दर्शन एक वेळा. म्हणून आपण इथं आलात आणि आपण या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार बनलात. आपल्याला महाराजांच्या सानिध्यामध्ये, सगळ्या आयोजक मंडळीच्या सानिध्यामध्ये ही सेवा करायला मिळाली. आपल्याला योगदान मिळालं. आपण खरोखर भाग्यवान आहोत. त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवा. हो, करणाऱ्याला जास्त पुण्य, करविता अर्थ पुण्य लाभे. करविता व्रत अर्ध पुण्य लाभे आणि मोडविता दोघे नरका जाती. असं आहे. करणाऱ्याला त्यांचं पुण्य आणि पुन्हा ज्यांना करू लागले त्यांचं अर्ध पुण्य, असं डबल पुण्य मिळत असतं. म्हणून आपल्याला किती लोकांना नाव ठेवलं, अहो लोक नाव ठेवणारच आहे. म्हणून सज्जन माय बापो, महाराजांच्या सानिध्यामध्ये या अधिष्ठानामध्ये आपण सर्वजण आलात. मी सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात, तुका आता माझं मन आता माझं मन चिंता अंतर न पडावा जिंगरे अंतर चिंतन अंतर न पडावा आता माझे मन धरावा निराश
एका तासामध्ये मला आता एवढं जमत नाही, मला 2-3 तास पाहिजे खरं म्हणजे बरं का. पण आता मी आटपतं घेतलं, आता सगळ्यांचा आग्रह होता म्हणून असो, पण महाराजांच्या पुढं अगदी तोलून मापून कीर्तन करावं लागतं. म्हणून सज्जन हो माय बापू, नाही तर करंजीला असं सुसाट धावलं. पण आता कालाय तस्मेन महा, जशी वेळ असेल तसं करून घ्यावं लागतं. असो, सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. तुकोबाराय म्हणतात, येथे तुकोबाराय म्हणतात, देवाकडं भेट नाहीये, खटनट यावे आणि शुद्ध होऊन जावे. कसही या मूड पापी जैसे तैसे, उतरी काशे लावोनी. म्हणून सज्जनो मायबापो, भगवान परमात्म्याला फक्त एकदा या आणि तुमचा उद्धार करून घ्या. इतकं सोपं तीर्थ जगाच्या पाठीवर कुठं नाहीये. म्हणून आपण आलेला आहात, आपल्याला मी खूप खूप धन्यवाद देतो. या पर्व काळामध्ये 3ऱ्या वर्षाचं म्हणजे 3 पर्व काळ झाले आपले आहे ना, आणि 9 वर्ष झाले असं मला या ठिकाणी सांगितलेलं आहे. हा, आणि हीच जागा पुन्हा टाळ्या वाजवा एकदा, आणि हेच माणसं होते पुन्हा. दुसरे धरून आणले नाही, हेच होते. याच्यातले काही कमी झाले असन 2-4, पण हीच माणसं होती. आणि एवढ्या टवटव चेहऱ्यानं आजही तशीच आपण आहात. भगवंताचे आपल्यावर उपकार आहे. म्हणून सज्जन माय बापो, हो मालिक साई इतना तो दीजिए जिसमें कुटुंब समाए, हो मैं भी भूखा ना रहूं और साधू भी भूखा ना जाए. बस एवढंच मागायचं आपल्याला देवाकडे. भगवंता एवढंच दे, माझं पोट भरलं पाहिजे आणि एका साधूचं पोट भरलं पाहिजे, एवढं माझ्याजवळ पाहिजे. भगवंतांना तेवढं द्यावं, भक्ती द्यावी आणि आपली फलद्रूप व्हावी, अशी भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो. महाराजांच्या चरणारविंदावर मी नमस्कार करतो, अगदी गुरुवर्यांना सुद्धा. आणि या ठिकाणी आपण थांबूया. जास्त अंत पाहण्यात काही अर्थ नाही. तिकडून 2-3 मावश्या की ज्यादा होऊ नाही राहिलं, नाही तर मला सुद्धा गिळायला बसले त्या. म्हणून इथं थांबूया आपण. तू का म्हणे येते नाही तुझी परी, राया रंग सरी देवा पाय. आता माझे मनी धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावा. ज्ञानेश्वर 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 सूचना द्यायच्या, काही सूचना द्यायच्या.